आजचा विषय आपला मराठी. खालीलपैकी कोणत्या अक्षराला उभा स्वतंत्र दंड आहे? स, म, ग, छ. बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपल्याला ग ला उभा दंड दिसत आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी मराठीतील पररूप संधीचे उदाहरण कोणते? नवमंडळ, अतयव, सांगेन, दिगंबर. यामध्ये आपल्याला पररूप संधीचे उदाहरण होईल सांगेन होईल विद्यार्थी मित्रांनो, सांगेन. नेक्स्ट क्वेश्चन. पुढीलपैकी सामान्य नाम ओळखा. हिंदुस्तान, मानवता, शाळा, गोदावरी. हिंदुस्तान, मानवता, गोदावरी हे विशेष नाम आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये शाळा हे सामान्य नाम आहे. नेक्स्ट क्वेश्चन. बाग या शब्दाचे अनेक वचन ओळखा. बाग, बागा. बाग या शब्दाचे अनेक वचन बागा आहे विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन. युवा नामाचे विरुद्धलिंगी रूप ओळखा. युवा, युवती. युवती हे युवा नावाचे विरुद्धलिंगी रूप होईल विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन. पुढीलपैकी संबोधन या विभक्तीचा प्रत्यय ओळखा. संबोधन म्हणजे हाक होते विद्यार्थी मित्रांनो, म्हणून याचा प्रत्यय होईल नो. जसं मुलांनो, फुलांनो असा होईल विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन. दसपट रुपये विशेषणाचा प्रकार ओळखा. दसपट रुपये म्हणजे हे आवृत्तीवाचक विशेषण होईल विद्यार्थी मित्रांनो, आवृत्ती झालेली आहे त्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. सबब हे बोधक उभयनिवी अव्यय आहे. सबब हे परिणामबोधक विद्यार्थी मित्रांनो, परिणामबोधक. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पोलिसांनी चोर पकडला प्रयोग ओळखा. यामध्ये कर्मणी प्रयोग आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण कर्मानुसार क्रियापदामध्ये बदल होत आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा. भूगोल हा शब्द तत्सम शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो. अशाच नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा माझे चॅनल, बेल आयकॉन प्रेस करा आणि जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो.